मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षको, मी सुषमा पोद्दार. खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत लोंढे यांचे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस, महात्मा फुले रोड, पनवेल येथे. या दिवाळीला त्यांच्या ह्या व्यवसायाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त त्यांचा हा प्रवास कसा झाला ह्याचा आढावा आपण घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आता आहेत या व्यवसायाची कणा असलेल्या लोंढेताई. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. बरं, आता हा व्यवसाय तुम्ही 50 वर्ष सांभाळत आहात, काय सांगाल तुम्ही? अडीअडचणी भरपूर आल्या, त्या निवारण सगळ्या झाल्या. भीती वाटत होती की बाबा हे आपलं कसं होईल. तेव्हा काही पैसे कोणाकडे मागण्याचा हा नव्हता त्या काळात. 5 रुपये सुद्धा. काय करायचं, तरी होईल, चला जाऊन दे. 4 माणसं जेवायला कुणी आली, तेवढे पैशाचा उपयोग करायचा, वस्तू आणायची. ताटं 4 आमच्या नंडेनी संसार दिला होता, त्यात 4 ताटं होती. ती 4 ताटं अशी होती की ती वाकडी होती. तर ती वाकडी असताना भाजी आमटी घेताना ती खाली कुटुकुटू वाजत. त्यामुळे जसं तुम्ही तार करत असत ते कर्कटक वाजत असे तसा त्याचा आवाज येत असे. तरी सुद्धा गिराईक आमच्याकडे जेवून गेलं आणि ते अजून आठवणीने येतात की नाही बाबा जायचं तर त्यांच्याकडे जायचं जेवायला. त्यांनी कधी असा हा केला नाही. आज कुठे तुमच्या इंदूरपासून लोक जेवायला आमच्याकडे यायचे. ते इथून गेलेले पण आहेत बदलून, आले की इथे येऊन जातात मुद्दाम भेटायला. म्हणजे खानावळवाले म्हणून नाही, मामा आमचे असं म्हणून. पहिले आमचे जेवणारे डॉक्टर खोत सोसायटीतले, ते दसऱ्याला जेवायला आले. तसं ते काय म्हणाले की मी आता जेवायला आज आलो ना, आता मी कायम जेवायला येणार. तर हे म्हणाले की जेवायला तुम्ही सध्या येऊ नका, एक दिवस आज आले, म्युन्सिपाल्टीचं लायसन मला मिळालं की तुम्हाला बोलावून घेईन. हां, तर ते असं म्हणाले डॉक्टर खोत की ते तुमचं काही पण असून दे, मी तुमच्याकडं तिसरा म्हणून मी जेवायला येणार, आता मी कुठे जाणार नाही असं. तर त्यांनी म्हणाले नाही तर माझी तुमच्याकडे सवय झाली नाही तर मी पुण्याला निघून जाणार, त्यांना इथे माझं पटत नाही. कळलं ना. तर बरं, म्हणजे तुम्ही 3 जण जेवते त्यात मी चौथा आहे, आपण एकत्र जेवायला बसायचं. तर हे असं नाव एक आहे की पनवेलला आमचं म्हणजे लोकांच्या खानावळी बंद राहायच्या नोकर नाही म्हणून. पण म्हणाले आमची खानावळ कधी बंद राहायची नाही, खानावळ नोकर नाही म्हणून. भांडीवाली नाही येत भांडी घासायची, पोळ्यावाल्या नाही येत पोळ्या करायच्या, जे कोण नाही येत म्हणजे आमचे मुलगे सुद्धा भांडी घासतात. ताटं बाटी घासून दिली ना तर ते धुवून आण, म्हणजे कमी तिथे आम्ही. हा, हे ह्यांनी केलं. त्याच्यामुळे तिकडची लक्ष्मी आमच्याकडे बघितलेला आहे सगळी. कळलं ना. त्याच्यामुळे हा धंदा आमचा असा चालू आहे. तुम्ही 1963 साली या व्यवसायाला सुरुवात केली. मग मामांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली किंवा मामांची कशी मदत होत असे? त्यांची मदत म्हणजे त्यांनी बाहेरनं सगळं आणून द्यायचं. अडचणातली मी पोळ्यांची बसले तर ते स्वतः गावठी कुकर होते, ते कुकर लावते. भाजी नव्हते, प्रेशर कुकर. आता हे 25 वर्ष ह्यांच्या लग्नाच्या वेळेला डॉक्टर खोतानीच आम्हाला प्रेझेंट दिले कुकर. त्या प्रेशर कुकर नव्हते. तर भाजी आमटी फोडणीत टाकायची, स्वयंपाक ते करायचे. पोळ्यांची तू बघ, मी पोळ्या करतो, आमटी भाजी करतो. आमटी भाजी वगैरे ते करायचे आणि पोळ्या फक्त तुम्ही करायच्या. आणि वाढायची पद्धत कशी होती? म्हणजे पूर्वी तर अगदी पाटपाणी घेऊन अगदी बसायचे होते. ते मांडाचं तसं यायच्या आधी तयारी करून ठेवायची. ती लाईनीत पाटावर ताट आणि बसायला बैठक. अच्छा, अशी व्यवस्था होती. एवढी रुंदीची बैठक शिवून घ्यायच्या. हा, म्हणजे बैठक असायची आणि पाटावरती ताट ठेवायचं. बरोबर. राजशाही म्हणतात ना थाट, तसा आमच्याकडे खानावळ होती. बरोबर.
पण मग वाढायला त्रास व्हायचा का हो? कारण वाकून वाढायला लागायचं ना. वाकून नाही, एवढी जागा मध्ये राहायची तिथे आता हे होतं तिथे. तसं जायचं ना, तसंच मागे यायचं. जर तुमच्या पाटाला पाय लागला तर जेवणाला पाय लागलेला चालायचा नाही, म्हणून तसं येतं की पाठ सांभाळून वाढायचं. कोणाला बोलायला लागता कामाचं नाही की भाजी संपली आहे असं राहत तो फिरत राहायचा. लोक तुम्हाला भाजी हवी तर भाजी, लोणचं हवे लोणचं, चट पोळी हवे. आधी गिऱ्हाईक आमच्याकडे बोलायची वेळ येतच नाही की मला पोळी हवी, संदीप मला भाजी हवी. ते असं ते फिरत राहायचं. अशा तुम्ही एकट्या वाढायच्या? बायका तेव्हा पद्धत नाही पुढे जाण्याची आमच्या, ते स्वतः एकटे. या खानावळीमध्ये सहकारी म्हणून काम करणाऱ्या आजी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. बरं आजी, आपलं नाव काय आहे? इंदिराबाई किसन शिंदे. इंदिराबाई शिंदे. बरं, आपण किती वर्ष काम करता इथे? मला झाले 50 वर्ष. कोणतं काम करता तुम्ही? पोळ्या करत होती. पोळ्या करण्या. आता माझ्या हाताने होईत नाही. 50 वर्षापासून त्या इथे आहेत, काम करीत आहेत. आता होत नाहीयेत, पण तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी त्या इथे आलेल्या आहेत. आपल्यासोबत आहे मामांची मुलगी. बरं, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी अंजली नंदकिशोर बेलसरे. 17व्या वर्षी लग्न होऊन गेल्यामुळे तसं फार खानावळीशी माझा संबंध असा आला नाही. किंवा काम करणं म्हणा किंवा मदत करणं, पण दोघांनी अपार कष्ट केलेले आहेत. आणखीन सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेला खानावळ चालू असायची आणि दोन्ही वेळेला अशीच म्हणजे 40-40, 50-50 माणसं म्हणा जेवायला. आणि पूर्ण सर्व, काही चुलीवर स्वयंपाक, काही स्टोववर स्वयंपाक, तेव्हा गॅस नव्हते. कोण करायचं? आईच सर्व स्वयंपाक करायची आणि पोळ्या मटणचा सर्व स्वयंपाक आई करायची. वडील चिरणं आणि हे ते प्रकार करणं, बाहेरचं सर्व वडील बघायचे. आणि हे सर्व सोडून सुद्धा दिवाळीच्या वेळेला पूर्ण सर्व फराळाचं करणं आणि ते आई घरी करायची. एकही पदार्थ ती कधी विकत आणणं. खानावळीला म्हणजे खानावळीला लागणारे पदार्थ म्हणजे मेंबरना पहिल्या दिवशी फराळाचं आवर्जून ते देत होते. अच्छा, म्हणजे फराळ सुद्धा मिळायचं? म्हणजे नुसतंच जेवण नाही, तर त्याच्यासोबत दिवाळीचा फराळ, म्हणजे अगदी घरच्यासारखं वाटत असेल ना त्यांना? म्हणजे त्या लोकांना असं वाटत नाहीये की आपण घर सोडून आलेले आहोत आणि मग सण आपला असा हे जातोय. म्हणून मग वडील किंवा मामा आता ते त्यांना असं सांगायचे की तुम्ही आंघोळीला इथे या. म्हणजे त्यांच्यासाठी तेल आणून ठेवलेलं असायचं, त्यांची वाटी ठेवलेली असायची, तुम्ही आंघोळ करा इथे. मग आंघोळ करून त्यांना फराळ द्यायचा आणि मग आता तुम्ही तुमच्या ह्याला जा. किंवा इव्हन संक्रांतीच्या वेळेला आपण पुरणपोळ्या करतो किंवा होळीला पुरणपोळ्या करतो, तर आम्ही सर्व लोकांना पूर्ण पोटभर पुरणपोळी, म्हणजे अगदी अक्षरशः आई 8-8, 15-15 किलोचं पुरण घालून आई एकटी पुरणपोळ्या करायची. खरं किती कठीण काम आहे, पण एवढी आपुलकी असल्यामुळे मला वाटतं ते शक्य झालं त्यांना. म्हणजे आमच्याकडे ज्या वेळेला आपली एकादशी असते, तर एकादशीच्या वेळेला, महाशिवरात्रीच्या वेळेला फराळाचं करायचं, तर ते सुद्धा दोन्ही वेळेला फराळाचं पूर्ण सर्वसंगीत ताट असं फराळाचं तयार असायचं. म्हणजे वडिलांनी गिराईक हे गिराईक म्हणून बघितलं नाही. बरोबर, आपला कोणी मुलगा आहे, पाहुणा आहे, म्हणजे त्यांनी पैसा हा गौण मानला. आपल्यासोबत मामांचे सुपुत्र आहेत. त्यांनी ह्या व्यवसायाची धुरा कशी यशस्वीपणे सांभाळली आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव संदीप जनार्दन लोंढे. आम्ही या व्यवसायामध्ये वडिलांच्या बरोबरच होतो, पण त्यांना कधी असं वाटत नव्हतं की आपली मुलं या व्यवसायामध्ये यावीत आणि त्यांनी हा व्यवसाय चालू ठेवावा. त्यामुळे त्यांनी आमच्याला अगोदर असं सांगितलं होतं की तुम्ही तुमचं शिक्षण घ्या, तुम्हाला काय पाहिजे असेल ते शिक्षण घ्या आणि तुम्ही तुमचं पुढे चला. मी हा जो व्यवसाय केला आहे याच्यामध्ये जी मी काही कष्ट केलेत ते तुम्हाला करायला लागू नाही आहेत, त्यामुळे त्यांचा असा हा प्रयत्न होता. म्हणून माझं शिक्षण PSCपर्यंत झालं, BComपर्यंत झालं. पण नंतर माझं नोकरी करण्यामध्ये माझा काही कल नव्हता. माझ्या भावाला वडिलांनी गॅरेजच्या ह्याच्यामध्ये शिक्षणाला ठेवलं होतं. त्या 84 साली त्यांनी इथे गॅरेज चालू केलं या जागेमध्ये आणि मी पण त्याच्याबरोबर हा धंदा गॅरेजचं काम करायला लागलो. पण आम्हाला मनात एक वाटत होतं की आपल्याला हा वडिलांचा जो वारसा आहे हा पुढे कुठल्या परिस्थितीत चालू ठेवायचा. त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आमचा तो विचार डोक्यात चालू होता. मध्ये आमचं गॅरेजचं पण काम जोरात चालू होतं. पण हा जो आयतं आपल्याला जे मिळालेलं वडिलांनी जर कमवून ठेवलेलं जे नाव आहे ते आपल्याला पुढे कसं टिकवता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न म्हणून असे करायला की मे महिन्यामध्ये त्यांना आम्ही पुण्याला बहिणीकडे एक 8 दिवस आरामाला विश्रांतीला पाठवायचो. आणि त्यावेळेला ते बाहेर बोर्ड ठेवून लिहून जायचे की 8 दिवस आता खानावळ बंद आहे आणि ते निघून जायचं. मग आम्ही त्यांना सोडून यायचो. पण ते गेल्यानंतर सुद्धा आम्ही इथे खानावळ चालू ठेवायचो. तो अशासाठी की आमच्या बायकांना सुद्धा त्याचा करायची सवय झाली पाहिजे, माहिती व्हायला पाहिजे.
2 माणसांचा 5 माणसांचा स्वयंपाक करणं वेगळं आणि 50-60 माणसांचा स्वयंपाक करणं वेगळं. एकदम जबाबदारी अंगावर पडल्यानंतर जर तुम्ही काम करायला गेलं तर ते तुम्हाला शक्य होणार नाही, जमणार नाही. म्हणून मग आम्ही असं करायचो की ते गेले गावाला निघून की त्यांच्या पश्चात आम्ही खानावळ चालू ठेवायचो, जेवण बनवायचो, सगळ्यांना वाढायचो आणि मग लोकांना विचारायचो की तुम्हाला काही कमी वाटतंय का, काही वेगळं वाटतंय का. मग ते विचारायचे असं का तुम्ही विचारताय. तर सांगायचं अरे नाही आमची खानावळ बंद होती, आई वडील आज इथे नाही आहेत, पण आम्हाला हे पुढे चालू ठेवायचं आहे, हा वारसा चालू ठेवायचा आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यांच्या अप्रोक्ष आम्ही हे चालू ठेवतो आहे. असं करून आम्ही आमच्या घरच्यांना म्हणजे आमच्या बायकांना, माझ्या बायकोला, भावाच्या बायकोला आम्ही ही सवय केली की त्यांना हा धंदा करता आला पाहिजे. मग शक्य झालं त्यांना ते त्यांच्याप्रमाणेच तयार करणं. हो, त्यांच्याप्रमाणेच. म्हणजे लोकांना असं म्हणायचे पण आहेत लोक की अरे हा तुम्ही आता सांगताय म्हणून आम्हाला कळलं, पण असं वाटतच नाही आहे की आज तुमचे आईवडील नाही आहेत आणि स्वयंपाक हा तुम्ही दुसऱ्या कोणीतरी केला आहे, असं कधीही जाणवलं नाही. तर जेवणाची एक ठराविक वेळ असते, त्यावेळेला खूप गर्दी होत असेल, मग ह्याचं नियोजन तुम्ही कसं काय करता. आता ह्याच्या अगोदर आमच्याकडे खाली पाटावर बसून जेवायची व्यवस्था होती. 2006पर्यंत ते लोक सगळे खाली पाटावर बसून जेवायचे. तशी लिमिटेड लोक जेवायला बसायची, जास्त बसू शकत नव्हती. म्हणून आम्ही वडिलांना त्यावेळेला अशी गळ घातली की आपण आपल्या बाजूचा जो गाळा आहे जिथे आमचं गॅरेज चालू होतं, तर आपण समोर जे गाळे जे घेतले तिथे आपण आपले गॅरेज शिफ्ट करतो आणि बाजूच्यात आपण टेबल खुर्ची आपण चालू करूया की जेणेकरून जास्तीत जास्त लोक बसू शकतील आणि आपल्याला ते सुटसुटीत पडेल. तर त्यांचा पहिले त्याला विरोध होता की नाही हे माझं जे चालू ठेवलं आहे ह्याच्यातमध्ये काही बदल करायचा नाही, त्याच पद्धतीने चालू ठेवायचं. पण त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ असा होता की त्यांनी जे चालू केलेलं जे वाकून वाढायचं आहे, जे त्यांना त्यांच्या वयात जे जमत होतं ते आम्हाला जमेल का, की ते आम्हाला शक्य होणार नाही पुढे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना अशी गळ घातली आणि त्यांनी त्याला नंतर परवानगी दिली की हरकत नाही तुम्ही टेबल खुर्ची करायला. त्याप्रमाणे 2006मध्ये आम्ही टेबल खुर्ची केली आणि तिथे लोक आता टेबल खुर्चीवर येऊन बसून जेवायला लागले. अगोदर लोकांना खाली बसून जेवायचा त्रास होत होता, मांडी घालून बसायचा त्रास व्हायला लागला. फुल पॅन्ट असायची, जीनची पॅन्ट असायची, त्यामुळे मांडी घालता येत नव्हती. त्यामुळे आम्ही हा सगळा हे ओळखून टेबल खुर्चीचा विचार केला आणि टेबल खुर्ची चालू केली. टेबल खुर्ची चालू केल्यानंतर इथे आमच्या इथे गर्दी वाढली, लोकांची ये जा वाढली. त्याचं नियोजन करताना असं लक्षात आलं की अगोदर जे येणारे लोक कोण आहेत त्यांना घ्यायचं. अगदी घाईवाले लोक कोण आहेत की ज्यांना जाऊन बँकेत जायचं आहे, कामाला जायचं आहे, त्या लोकांना पहिले घेऊन ते जरा थोडंफार उशीर कोणाला चालणार असेल तर त्यांना थांबवून विनंती करून, आणि अशी आमची लोकं पण सगळी येणारी चांगली आहेत, सगळ्यांना ॲडजस्ट करून घेतात की बाबा कोणाला घाई आहे त्यांनी पहिले बसा आणि त्यांनी जेव्हा, कारण हे वडिलांचं सगळं त्यांनी कमावलेलं गिरायक आहे, त्यांनी कसं त्यांच्या शिकवणीप्रमाणेच ते चालतात आणि ऐकतात. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला मिळाला. आणि किती गर्दी असली तरी आम्ही जरी विनंती केली लोकांना की कोणाला ज्यांना आधी घाई आहे त्यांनी येऊन आधी बसा आणि जेवून घ्या पुढे कामाला जा, तरी तसे ते लोक ऐकतात आणि त्याप्रमाणे नियोजन आमचं व्यवस्थित होतं. मी मामांचा मोठा मुलगा नथुराम जानर लोंढे. मी इथलं बाहेरचं सगळं खानावळीपासून सगळं सांभाळत असतो. स्वयंपाकघरातून आणून देणं, लोकांचे पैसे घेणं, हे मी बाहेर इथलं काम करतो. हिशोब घ्यायचे, बाकी सगळं आमचं दोघांचं ट्युनिंग जमलेलं आहे. मामांच्या सुनबाई आपल्यासोबत आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. मी मुग्धा गुरुनाथ लोंढे. आता मामांच्या खानावळीला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि आमचं लग्न 1989 साली झालं. तर या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्षाचा सहभाग आमचाही आहे. आम्ही सुना म्हणून आज त्यांच्याकडे आहोत. आम्हाला अतिशय त्यांची प्रेमळ तर ते होतेच आणि मुलींसारखी वागणूक आम्हाला मिळाली आहे त्यांची. आत्तापर्यंत आम्ही त्यांचे असिस्टंट म्हणून काम करत होतो, म्हणजे वरचं. तर त्यांच्या हाताखाली आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो, कारण 5-6 माणसांचा स्वयंपाक करणं आणि 50-60 माणसांचा स्वयंपाक करणं याची कधीच सवय नव्हती आम्हाला. पण ते आम्ही आत्मसात केलं. कसं करायचं, किती सामान कसं आणायचं, कशी फोडणी द्यायची, किंवा त्यांच्या काय टॅक्टिस आहेत, काय केल्यावर काय करावं, असं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि नंतर मामा आमचे 20 मे 2008 साली गेले. तर ते गेल्यानंतर आमचा अगदी पाठीचा कणा मोडल्यासारखा आमचा हे झाला, आमचा आधार गेला. 2006 साली आम्ही ताटपाट सोडून टेबल खुर्चीवर आणलं. थोडासा त्यांचा विरोध होता, पण त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की इथे येणाऱ्या लोकांची सोय चांगली होते, त्यामुळे ते खुशही झाले, म्हणजे आनंदही झाला. कारण त्यांच्या देखत 2 वर्ष त्यांनी हे बघितलं टेबल खुर्चीचं काय असतं ते. आणि राईस प्लेट असल्याकारणाने इथे आम्हाला किती जण जेवायला येतील,
किती जण येणार नाहीत हे आम्हाला कधीच अंदाज येत नाही. पण तरीसुद्धा ज्या दिवशी लोक नॉनव्हेज खात नाहीत, म्हणजे सोमवार, गुरुवार, शनिवार यावारी आमच्याकडे गर्दी मोठ्या प्रमाणात असते. तर मग असं होतंय का की तुमचा स्वयंपाक लिमिटेड आहे आणि खूप गर्दी झाली, मग आता आयत्या वेळेला काय करायचं? असं खूप वेळा होतं आमचं. साधारण ह्या 3 वारी आम्ही जरा थोडंसं जास्त करतो रोजच्यापेक्षा, आणि आमच्याकडे इंधनं बरीच आहेत, त्यामुळे आम्ही एकदम भरपूर कणिक भिजवले, भरपूर भात शिजवून ठेवला असं कधीच करत नाही. पण काही वेळेला असं होतं की 1-3, 3:15 झाले की आमचं सगळं अन्न संपतं. मग काय करायचं, आणि बाहेर तर लोक जमलेली आहेत. पण आमचे ग्राहक इतके चांगले आहेत ना की त्यांना जरा सांगितलं की 15 मिनटं थांबायला लागेल किंवा अर्धा तास थांबायला लागेल तर लोक अगदी खुशीने थांबतात. म्हणजे मग आयत्या वेळेला काय करायचं तर आम्ही कांद्याचं पिठलं करतो, किंवा मग घरात दुसरी कुठली भाजी असेल तर ती आयत्या वेळेला टाकतो. मग ती 15 मिनिटात होऊ शकते. हे संपूर्ण स्वयंपाक तयार होते, असं मर्यादित असा करतो. आणि कणिक सुद्धा आमची आम्ही लागेल तशी भिजवत जातो. अच्छा, म्हणजे कणिक भिजवून ठेवलेली असते? नाही, कणिक प्रत्येक वेळेला आम्ही नवीन भिजवतो. एकदा सुरुवातीला 20, 25, 30 माणसांची आम्ही भिजवून ठेवतो आणि नंतर लागेल तशी भिजवत जातो. 15 ते 20 मिनिटं स्वयंपाक होतो मग पूर्ण? हां. आणि किती मदतनीस आहेत आता तुम्हाला? आता मी आणि माझी जाऊ आम्ही दोघे मिळून तर हे करतोच. परत खानावळीमध्ये आमच्या पोळ्यासाठी आहेत बायका, आणि स्वयंपाक हा आम्हीच करतो. आणि सासूबाई ह्या वयातही आम्हाला खूप मदत करतात, अजूनही करतात. म्हणजे त्यांना आराम करा म्हटलं तरी ते नाही जमत, मग बसून बसून मी त्यांचा कामाचा उरक आणि तुमच्या दोघी जावांच्या कामाचा उरक यात काही फरक वाटतो का तुम्हाला? नक्की, त्यांची आणि आमची तुलना होऊच शकत नाही. कारण काय माहिती का की त्यांनी जे कष्ट केलेत ना त्याची आणि आमची कधीच बरोबरी होऊ शकणार नाही. आणि त्यांचे कष्ट फार आहेत. मामांचं गुडविल आणि आईंचे कष्ट तुम्हाला सांगते ना, मामा नेहमी म्हणायचे की खानावळ चालवण्यामध्ये म्हणे सिंहाचा वाटा हिचा म्हणजे आमच्या आईंचा वाटा. त्यामुळे त्यांची आणि आमची कधीच बरोबरी होऊ शकत नाही आणि होऊ नये, करूही नाही. कारण त्यांच्या एवढी आम्हाला कधीच शक्यच नाही. आणि त्यांनी हा मान मांडलेला आहे, तो व्यवस्थितरित्या आम्ही पुढे म्हणजे आमच्या परीने आम्ही चालू ठेवलं आहे. आता यश देणं हे तुमच्या हातात आहे, आमच्या ग्राहकांच्या हातात आहे. पण ग्राहकांनी ते मान्य केलं आहे थोड्याफार प्रमाणात का होईना, पण चवीत तसा फारसा फरक नाही, त्यांच्याप्रमाणेच करत. मी संगीता लोंढे, मामांची मोठी सून. माझ्या सासऱ्यांना सगळे मामाच म्हणत. आणि पोळ्यांचं जे पीठ भिजवण्याची प्रक्रिया जी आहे ती सर्वसाधारण सारखी सगळ्यांकडे भिजवतात तशीच. आम्हालाही सुरुवातीला असं वाटायचं नवीन आलो तेव्हा की पोळ्या एवढ्या मऊ होत. त्याचं कारण बघून बघून आम्हाला इतकी सवय झाली की ते पीठ आमच्याकडे ज्या आत्याबाई म्हणून आहेत त्या मळायच्या. आणि मग पोळीसुद्धा घडीची वगैरे असं काही नाही, पण ती मऊ होण्याचं कारण असं की जो गॅस आहे तर बर्नर शेगडी मामाने मोठी अशी बनवून घेतली होती त्याच्यासाठी, आणि बिडाचा तवा मोठा. तर तो एक गॅस लावला, तवा तापला की ते एकच माप ठेवायचं त्याचं, तो कमी जास्त असं करायचं नाही. पोळी तव्यावर पडली की ती 3ऱ्या वेळेला खाली आलीच पाहिजे की ती बरोबर तयार होतेच, आणि ते गरम पोळीलाच तेल लावून घडी घालून डब्यात गेली पाहिजे. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस म्हणजेच मामांची खानावळ याबद्दल आपण आणखी जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण त्याचा प्रवास सगळा जाणून घेतच आहोत, पण आपण काही जणांच्या आता प्रतिक्रिया घेत आहोत. आता आपल्या सोबत आहेत मामांची जावई. मी नंदकिशोर बेलसरे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असं आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे की आपण जे अन्न ग्रहण करतो ते पोट भरण्यासाठी नसून एक यज्ञकर्म आहे. तो पूर्ण करण्यासाठी घरी तुमच्या माता भगिनी किंवा पत्नी तुम्हाला अन्न देत असतात, पण ज्या वेळेला कोणी बाहेर उद्योगधंद्यासाठी येतो त्यावेळेला त्याला अन्न देण्यासाठी ते पुरवण्याचा एक यज्ञकर्मच आहे. आणि तो आमच्या मामांनी 50 वर्षापूर्वी सुरू केला. मी जरी पहिला मेंबर नसलो तरी मी 1974 साली त्यांचा मेंबर होतो. श्रीकृष्ण बोर्डिंगचा मेंबर झाल्यानंतर मी त्यांच्या कन्येशी सुनीता हिच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या घरचा मेंबर झालो. आता आपल्यासोबत मामांची नात आहे, ती तिचे अनुभव सांगणार आहे. नाव काय तिचं? चारुता लोंढे. गणपती, दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये चौघींनीही कामाला इकडे यायचं खानावळीमध्ये. हे काम करून झाल्यावर मग तुम्ही खेळायला जा. आणि मे महिन्यामध्ये अनेकदा असं व्हायचं की कधी कधी खूप गर्दी व्हायची आणि ह्या कामवाल्या मावशी यायच्या नाहीत. तर एक वर्ष मी आणि माझी एक लहान बहीण आहे, आम्ही दोघींनी भांडी घासली होती. म्हणजे वेळ पडलं तर तुम्ही कुठलीही कामं करायची असं त्यांचं हे होतं, शिस्त होती. आणि त्याच्यानंतर त्यांना ते थोडंसं फील झालं की अरे भांडी घासताय. आता आपल्यासोबत आहेत मामांचे व्याही, त्यांची ओळख करून घेऊया. आपलं नाव? मनोहर लक्ष्मण ओझे, नंदा ओझे म्हणून परिचित, पनवेललाच राहणार आहे. जेवायला यायचा किंवा असा प्रसंग फार क्वचित आला असेल कदाचित, परंतु संबंध होते आणि त्यामुळे या नात्याने आणखीन ते दृढ झाले. परंतु फार पूर्वीच्या काळी खूप सचोटीची माणसं खूप मोठ्या प्रमाणात आढळायची. आताच्या नवीन युगामध्ये अशी माणसं मिळत नाहीत. त्यामुळे मामांची जी सचोटी होती ती उघडपणे आणि ठळकपणे दिसणारी होती. अनुभव असा घेत होतो की गावातली किंवा तालुक्यातली अनेक मंडळी ही या ठिकाणी जेवणाच्या निमित्त येत असत, पण कधीही चुकून कोणालाही असं कधी वाटलं नाही की आपण एखाद्या खानावळीत जेवायला जातो आहे, घरी जेवायला जातो असं. कारण का मी स्वतः वीज मंडळात नोकरी असल्यामुळे वीज मंडळातले अनेक आमचे व्यवसाय बंधू हे रोज जेवणाच्या निमित्ताने येत असत. तर ते नेहमी सांगायचे की घरनं आम्ही दूर आलो आहे असं आम्हाला कधीच या खानावळीत आल्यानंतर वाटलं नाही. मामांची नात आपल्यासोबत आहे, तिच्याकडून मामांबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव नेहा लोंढे. मी 7वीत असताना मला एक निबंध आलेला, म्हणजे स्पर्धा होती निबंधाची, की तुम्हाला भेटलेला उद्योजक. तर उद्योजक म्हणजे आता आपला तर असं काही 7वीत एवढा काही संबंध येत नाही ना, तर मग आमचं असं आणि खूप आजोबांशी खूप बॉन्डिंग चांगलं होतं. मग आजोबांशी आम्ही बोललो की आजोबा ह्याच्यावर मी काय लिहू, म्हणजे व्यवसाय आणि आपलं काय, म्हणजे असं मी लिहू काय ना. तर ते बोलले अगं आपण जो करतो ना व्यवसाय, तर असाच एक उद्योजक बघ कोणतरी आणि तू जा त्यांच्याकडे, बोल त्यांच्याशी. तर मग म्हटलं आजोबा मी तुमच्याबद्दल लिहू का, की आपला व्यवसाय आहेच ना आता. तर ते आधी जरा थोडंसं की नको आपलं कशाला, पण मग रात्री त्यांच्याबरोबर बसून मी, आजी आजोबा आणि आम्ही बसून पूर्ण निबंध सगळा लिहिला. त्यांनी मला सगळी माहिती सांगितली की कसा व्यवसाय चालू केला. आपल्यासोबत आहे मामांची नात. माझं नाव रुचिता गुरुनाथ लोंढे. तसं बघायला गेलं तर शून्यातून उभा केलेला संसार आहे, खरंच आहे. आणि आजीच्या तोंडून ऐकतो त्यामुळे माहिती आहे. तसं बघायला गेलं तर खानावळीमध्ये स्वतः मी कधी मदत नाही केली, म्हणजे आता करायला लागते कारण काय कष्ट बघतो आईबाबांचे म्हणून. मामांचं जेवण जे आहे ते प्रकृतीला अजिबात त्रास नाही, म्हणजे ज्याला आपण तेलकट, आंबट, तिखट वगैरे वगैरे जो असतो, अतिशय सात्विक अन्न. म्हणून या ठिकाणी आता जी गर्दी आहे ती गर्दी माझ्या मते अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलेली मंडळी आहेत आणि तरीसुद्धा त्यांना मामांचं जेवण का आवडतं हे त्याचं रहस्य आहे. हे वातावरण म्हणजे जरी त्यांची खानावळ असली तरी घरचं वातावरण आणि खानावळ ह्याच्यात सुद्धा बरेच वेळा जेवलेलं आहे. त्यामुळे एक माहेरची जी ओढ असते तसं इथे आल्यासारखं मला फिलिंग म्हणजे नेहमी जाणवलं. म्हणजे आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा येते किंवा अजून सुद्धा येतो आम्ही, मुलींना मी सोडते इथे, तर ते एक भरलेलं घर आणि माहेर ह्याचं फिलिंग मला खूप जाणवतं इथे आलं की. मी प्रमोद सावंत. मी अधूनमधून मामांच्या खानावळीत जेवायला येतो. म्हणजे जेव्हा माझ्या मिसेसकडनं डबा मला मिळत नाही तेव्हा इथे येण्याची वेळ येते. की लहान असताना आम्ही खेळत खेळत इथे यायचो तेव्हा बघायचं की
तेव्हा ते मामांच्या इथे ताट आणि पाट अशी सिस्टीम होती आणि त्याच्यामध्ये जे पनवेलमध्ये आलेले बदली होऊन आलेले लोक असायचे ते जेवायला यायचे आणि ते आम्हाला एक वेगळं अप्रूप होतं. पण जेव्हा ह्यांनी आता हे चेंजेस केले, खुर्ची टेबल, त्याच्यानंतर आम्ही इथे यायला लागलो. आणि महत्त्वाचा किस्सा सांगायचा म्हणजे माझा एक मित्र मध्ये आला होता आणि तो म्हणाला तो ॲक्च्युली जैन आहे, त्यामुळे तो बाहेरचं जेवत नाही. पण तेव्हा मी त्याला म्हटलं मी तुला अशा ठिकाणी नेईन की तिथे तुला जेवण चालेल. तर मला म्हणाला ठीक आहे जाऊया आपण. पण म्हणाला मी जेव्हा 1990 साली पनवेलमध्ये काही कामानिमित्त राहत होतो तेव्हा एका खानावळीत जायचो आणि त्याला मामांची खानावळ म्हणायचे. म्हटलं मी तुला त्याच ठिकाणी नेणार आहे, फक्त तेव्हा तू खाली बसायचंस, आता मी तुला टेबल खुर्चीवर बसवणार आहे. माझं नाव सुनील दत्तात्रय देशमुख. कामानिमित्त आम्ही पनवेलला येत असतो. दुपारी जेवणाचा कार्यक्रम आम्ही सातत्याने आणि व्यवस्थित हे खानावळीमध्ये नेहमी जेवायला येत असतो. हे जेवणाच्या माध्यमातून आम्हाला इथे क्वालिटी मिळते, क्वालिटीच्या माध्यमातून क्वांटिटी मिळते आणि इथली जी माणसं आहेत काम करणारी, संदीप, संजू आणि आजी, हे सगळे जे आहेत ते घरोबातली माणसं वाटतात आणि त्याच्यातून एक प्रेम भावना निर्माण होऊन आज मी 26 वर्ष या खानावळीमध्ये नित्यनेमाने दुपारी जेवायला येतो. माझं नाव गणेश भगत, मी सिंगर आहे. इथलं जे काही जेवण आहे ते अतिशय रुचकर आहे. सात्विक आहार ज्याला आपण म्हणतो तसं इथला आहार आहे आणि मला प्रचंड इथलं जेवण आवडतो. मी प्रकाश रामदास चुंबळे, ITI पनवेलला इथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो आहे. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस इथे गेल्या 3 वर्षापासून इथे भोजनाचा मी आस्वाद घेतो आहे आणि हे जेवण करत असताना इथे आपल्या घरीच आपण हा आस्वाद घेतो की काय. मी सौ रोहिणी सुभाष खोंड, मी टपाल नाक्यावर राहत होते पहिले, आता न्यू पनवेलला राहते. आणि मी 81-82 साली इथं आले होते. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस म्हणजेच मामांची खानावळ हे नाव मी ऐकून पहिले चकितच झाले. नंतर आम्ही फिरत फिरत आलो होतो, त्यावेळेस एकदा मी जेवून गेली होती इथे आणि आत्ता गेल्या महिन्यात मी थोडं खाऊन गेले, म्हणजे जेवूनच गेले, पण ती चव आणि ही चव त्यात काहीही फरक झालेला नाहीये आणि ती चव अजून कायम आहे. त्यामुळं घरी जेवल्यासारखं वाटतं, हॉटेलमध्ये किंवा दुसऱ्या खानावळमध्ये जेवते असं वाटत नाही. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस ही गेली 50 वर्षापासून ह्या पनवेलमध्ये नोकरदार जे निराश्रित आहेत अशा लोकांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करते. जेवण अगदी उत्कृष्ट आणि घरगुती पद्धतीचे ते इथे दिलं जातं. अशीच ही परंपरा पुढे चालू राहावं. अनेक अडीअडचणींवरती मात करून कष्टाने 50 वर्ष हा व्यवसाय चालवणाऱ्या लोंढे मामींकडे आपण आता इथे जमलो, त्यांचा सगळा प्रवास बघितला. तुमच्या हातचं सुग्रास जेवण जेवून अनेक जणांनी तृप्तीने ढेकर देऊन अन्नदाता सुखी भव असं तुम्हाला म्हटलेलं असणारच आहे. मी देखील पुन्हा म्हणते आणि तुमची अशीच प्रगती होत राहो, तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होत राहो अशी शुभेच्छा तुम्हाला व्यक्त करते आणि आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू. अशाच नवीन नवीन रेसिपीज, नवीन नवीन माणसं, नवीन नवीन मैत्रिणींना घेऊन आपण भेटणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.